नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 25 धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू। 27 मार्च शुक्रवार। काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरातवर आता 7वा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। एका महिलेनुसार तिने चांगल्या करिअरसाठी मदत मागितली होती, पण खरातने तिचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केले। हे प्रकरण सामान्य लोकांना सावध राहण्याचा इशारा देत आहे आणि राजकारणातही खळबळ माजवली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बुलढाणा, परभणी आणि संभाजीनगर सारख्या भागात पेट्रोलच्या टंचाईमुळे पंपांवर 2 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत। अनेक पंप बंद पडले असून शेतकरी आणि वाहन चालकांना मोठा त्रास होत आहे। नागपूरमध्येही इंधन संकटाने वीकेंडच्या प्रवासावर परिणाम झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। संभाजीनगरमध्ये बॉम्ब धमकीचा ईमेल आल्याने सुरक्षा सतर्क झाली आहे। शहरातील एका संस्थेत विषारी वायुस्फोटक लावण्याची धमकी देण्यात आली होती, त्यामुळे तपास सुरू आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। उल्हासनगर महानगरपालिकेच्या बैठकीत डम्पिंग ग्राउंड आणि पाणी संकटावरून गदारोळ माजला। नगरसेवकांमधील वाद वाढला असून पाणी पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या कायम आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। रत्नागिरी जिल्ह्यात एका विहिरीत सापडलेल्या काळ्या बिबट्याला वन विभागाने 36 तासांच्या कठीण ऑपरेशननंतर वाचवले। बिबट्याला विहिरीतून काढून जंगलात सोडण्यात आले। हे वन्यजीवन संरक्षणाचे यशस्वी उदाहरण आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पेट्रोल आणि डिझेल लवकरच संपणार अशा अफवा राज्यभर पसरल्या आहेत। इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही अफवा आल्याने सांगली, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत आणि काही ठिकाणी सकाळी 10 वाजेपर्यंत पंपावरचा साठा संपला। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे की पेट्रोल संपणार नाही। भारताकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे आणि घाबरून रांगा लावण्याची अजिबात गरज नाही। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। गॅस सिलेंडरचा तुटवडा अजूनही कायम आहे। परभणीमध्ये 1650 रुपयांचे व्यावसायिक सिलेंडर काळ्या बाजारात तब्बल 2800 रुपयांना विकले जात आहे। हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून अनेकांनी इलेक्ट्रिक भट्टीचा वापर सुरू केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। गॅस टंचाईवर तोडगा काढण्यासाठी ONGCने खोल समुद्रात ड्रिलिंग करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। यासाठी तब्बल 20 अब्ज डॉलर्सची जागतिक निविदा काढण्यात आली असून येत्या काही वर्षात देश गॅस उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अजित पवार यांच्या कर्नाटकातील अपघाताप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे। जर हा अपघात घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले। कर्नाटक पोलिसांनी दाखल केलेला 0 FIR बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यात आरोग्य यंत्रणेवर मोठे संकट ओढवले आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा निधी रखडल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून तब्बल 40,000 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार थांबले आहेत। त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील सेवा विस्कळीत होण्याची भीती आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। धनगर आंदोलकांनी मुंबई महानगरपालिकेसमोरील रस्ता अडवून जोरदार चक्काजाम केला। ST प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करत आंदोलक ठाम आहेत। पोलीस त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी।
पुण्यातील नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा एलिव्हेटेड रोड प्रकल्प केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रकल्प मंजूर झाल्यास पुणे सातारा रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र विधानसभेत भारतीय न्याय संहितेची विधेयक 2026 बहुमताने मंजूर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते. या विधेयकामुळे राज्यात फौजदारी कायद्यांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. छत्रपती संभाजीनगरच्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर वाळूज MIDCतील उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेथे आता पाईपलाईनद्वारे थेट गॅस पुरवठा सुरू झाला असून सुमारे 100 कंपन्यांसोबत करार झाले आहेत आणि 13 कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 9,322 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने 414 कोटींची वाढ सुचवली आहे. जुन्या कामांसाठी 1,300 कोटी आणि नव्या कामांसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली असून हा अर्थसंकल्प आता महानगरपालिका सभेकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नाशिक जिल्ह्यातील मनमाड परिसरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने गहू काढणीला आलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटेपासूनच शेतात काम करत आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी येवला प्रांताधिकारी कार्यालयावर कांदे फेकून आपला संताप व्यक्त केला. कांद्याला योग्य भाव आणि भावांतर योजना लागू करावी ही मुख्य मागणी आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पुण्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्यासह इतरांवर जमिनीच्या विकसन करात 37 कोटी 48 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकरण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवत आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबई मेट्रो 3 ॲक्वा लाईनमध्ये मोबाईल नेटवर्क सेवा अचानक बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. MMRCL आणि नेटवर्क कंपनीमधील वादामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून ती कधी सुधारणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. गडचिरोलीत 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. पोलिसांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नक्षलवाद संपण्याच्या दिशेने पाऊल आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. कोल्हापूर पोलिसांनी गर्भपातासाठी अल्ट्रासाऊंड करणाऱ्या होमिओपॅथ आणि एजंटला अटक केली आहे. अवैध लिंगनिर्धारणाच्या प्रकरणात कारवाई झाली असून कायद्याचे उल्लंघन थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. पुण्यात मेट्रोच्या बोरवेल कॉन्ट्रॅक्टरने चुकीने 6 इंचाचा छेद केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हे प्रकल्पातील सुरक्षेच्या चुका दाखवते. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नागपूरच्या सरकारी हॅचरीत पक्ष्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने 1,000 पक्षी मारले गेले आहे आणि 14,000 अंडी नष्ट केली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना परिणाम होईल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्रात 12 बनावट ओळखी वापरून 50 महिलांना 1 कोटी रुपयांचा प्रेमघोटा घालणाऱ्या रॉकेटमॅनला पोलिसांनी अटक केली आहे. ऑनलाईन फसवणुकीविरुद्ध सतर्कता आवश्यक आहे. तर ह्या होत्या आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.